Let's discuss 1 Coulomb charge on the basis of Coulomb's law. Define 1 Coulomb charge or unit charge, and we have to define this from Coulomb's law. 1 Coulomb charge डेफिनेशन ही दुसऱ्या एखाद्या एक्सप्रेशनवरून सुद्धा करंट इलेक्ट्रिसिटीमधून सुद्धा आपण करू शकतो, पण त्यांची अपेक्षा एक्सपेक्टेशन कुलोम्स लॉवरून आहे. त्यासाठी तुम्हाला कुलोम्स लॉ म्हणजे काय हे माहिती पाहिजे. तर कन्सिडर करूया आपण की हा Q1 एक चार्ज आहे, Q2 हा दुसरा चार्ज आहे, तो R एवढ्या अंतरावरती ठेवलेला आहे. जर का Q1वरती निगेटिव्ह चार्ज असेल आणि ह्या Q2वरती जर का निगेटिव्ह चार्ज असेल तर आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असते, त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो. जर का Q1वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि Q2वरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्यावरती आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, आणि दोघांवरती अगेन पॉझिटिव्ह असेल तर रिपल्सिव्ह फोर्स आपण कन्सिडर करतो. कुलोम्स लॉनुसार काय आहे तर जर का त्याच्यामधला तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जर एफ कन्सिडर करत असाल, मोजत जर असाल, तर त्या फोर्सची किंमत ह्या Q1 Q2च्या प्रॉडक्टवरती अवलंबून असते. म्हणजे Q1 आणि Q2 याच्या प्रॉडक्टची किंमत जर का वाढली Q1 इंटू Q2ची, तर फोर्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची किंमतसुद्धा वाढते, हे माहिती आहे आपल्याला. आणि परत हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ह्या जो डिस्टन्स आहे या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो upon r square. So Coulomb's law states that the electrostatic force between the two charges is directly proportional to product of charges inversely proportional to square of distance between them. आपण जर का मध्ये इक्वल टूचं चिन्ह ठेवलं तर इथे एखादा कॉन्स्टंट के ठेवावा लागतो, आणि त्या केची किंमत असते 1/4πε0. अर्थात ही जी ε0 ही जी परमिटिव्हिटी आहे किंवा हा 1/4πε0 ही जी टर्म आहे ही फक्त व्हॅक्यूमसाठी आहे. मग जर का मी Q1ची किंमत 1 कन्सिडर केली, ज्याला मी नंतर 1 कुलोम म्हणणार आहे देन आफ्टर, आणि Q2ची किंमतसुद्धा 1च कुलोम कन्सिडर केली, तर आणि आरची किंमतसुद्धा मी 1 मीटर कन्सिडर केली, तर तेव्हा माझ्या असं लक्षात येते की इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स F इज इक्वल टू 1/4πε0. Q1ची किंमत 1 इंटू Q2ची किंमत 1 अपॉन 1 स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स बिटवीन देम. याचं जर का मला आन्सर काढायचा प्रयत्न केला तर F इज इक्वल टू 1/4πε0 एवढे येईल. आणि एक दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे व्हॅक्यूमसाठी की 1/4πε0 व्हॅक्यूमसाठी ही किंमत स्टँडर्ड आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, इक्वल टू 9 इंटू 10⁻⁹ असते, हे माहिती पाहिजे. अर्थात त्याचं युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम स्क्वेअर असं आहे, पण तुम्हाला फक्त ही मॅग्निट्यूड लक्षात पाहिजे हे डेफिनेशनसाठी. 1/4πε0 इक्वल टू 9 इंटू 10⁻⁹ न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम स्क्वेअर. ती किंमत मी जर का ह्या एफमध्ये ठेवली तर F इज कम्स आउट टू बी 1/4πε0 इज इक्वल टू 9 इंटू 10⁻⁹. आणि परत 1 इंटू 1 इज अगेन 1 अँड means what into 1/1 square means simply 1. The total value of force comes out to be F is equal to simply 9 into 10⁻⁹ in terms of Newton now. So this is the force we obtain with the help of expression putting these values of Q1 as 1, Q2 as 1 and R equal to 1. म्हणजे मी असं नाही का म्हणू शकत की जर का एखादा चार्ज त्याच्यापासून तेवढ्याच अंतराच्या चार्जवर तेवढ्याच अमाऊंटच्या चार्जला 1 मीटर एवढ्या अंतरावरती जर ठेवला असेल तर तेव्हा Q1 आणि Q2ची किंमत तेव्हा त्याच्यामधील जो फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे तो जर का 9 इंटू 10⁻⁹ न्यूटन असेल तर तेव्हा त्या चार्जची किंमत 1 कुलोम असते किंवा युनिट चार्ज एवढी असते. परत एक वेळेस मी रिपीट करतो, जर एखादा चार्ज दुसऱ्या त्याच्या इक्वल चार्जपासून 1 मीटर एवढ्या अंतरावरती जर ठेवला असेल आणि त्यांच्यामधला फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा जर का 9 इंटू 10⁻⁹ न्यूटन असेल तर तेव्हा त्या चार्जला 1 कुलोम चार्ज असं म्हणतात किंवा त्या चार्जला युनिट चार्ज असं म्हणतात. सो द सेम थिंग कॅन बी डिफाईन लाईक दिस. इफ अ चार्ज इज केप्ट at a distance of 1 meter from equal charge in vacuum or free space and the electrostatic force between the two charges is 9 into 10⁻⁹ Newton, then the charge is said to be 1 coulomb charge or unit charge. So this will be the definition of 1 coulomb charge, or you may say in this fashion, 1 coulomb charge is a charge which is kept at a distance of 1 meter
from equal charge having electrostatic force between them as 9 into 10 raised to 9 Newton in free space or vacuum. I hope you understood. You can read that definition. Thank you.